आपण बघितलं काही समुदायांकडून मांसाहार करणाऱ्यांना घरं नाकारली जात होती। आता हे इस्टेट एजंट सुद्धा कुणी काय खावं या संदर्भातल्या जाहिरातीमध्ये व्हिडिओमध्ये बोलताना आपल्याला पाहायला मिळतात। यानंतर वळूया पुढल्या बातमीकडे। बातमी मुंबईच्या घाटकोपरमधली आहे। घाटकोपरच्या चिराग नगर परिसरामध्ये बुधवारी पहाटेचे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। गौसिया चाळ परिसरात पहाटे 4:45च्या सुमारास दरड कोसळली। या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दुर्घटनेनंतर अग्निशमन दल, महापालिका कर्मचारी आणि पोलिसांकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। दरम्यान दरडग्रस्त रहिवाशांना यापूर्वीच नोटिसा देण्यात आल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला। मात्र नोटीस देऊनही धोकादायक घरं खाली का करण्यात आली नाहीत असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। बघूया। घाटकोपरच्या चिराग नगर परिसरात बुधवारी पहाटे सगळे गाढ झोपेत असतानाच अचानक दरड कोसळल्याचा मोठा आवाज झाला। काही कळण्याच्या आतच होत्याचं नव्हतं झालं। घाटकोपरच्या चिराग नगर परिसरातील गौसिया चाळीत दरड कोसळल्यानंतर काही घरांवर मातीचा ढिगारा आला। या ढिगाऱ्याखाली नागरिक अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, महापालिका कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आलं। या दुर्घटनेनंतर भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 2 दिवसांपूर्वी एक कुटुंब इथं राहायला आलं होतं। त्यातील लहानग्यासह सर्वच या घटनेत मृत्युमुखी पडले। वो अभी कल या परसों इधर से शिफ्ट हुआ, कल या परसों इधर पे आके शिफ्ट हुआ। तो अभी रात को सुबह 4 या 5 बजे फ़ोन आया, तो ऐसा हुआ कि पहाड़ गिर गया है, मिल नहीं रहे। लेकिन उनका मोबाइल मिला, फ़ोन लगा रहे, कोई दूसरा मतलब है वो उठाया, तो बोला ऐसा बात है करके। पूरी फैमिली, हस्बैंड वाइफ 2 बच्चे मिल नहीं रहे। एक 5 साल के बच्चा था और 2 साल की बेबी थी। या दुर्घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी घटनास्थळी धाव घेत आहेत। महापौर रितू तावडे, विधान परिषद उपसभापती आणि आमदार सचिन अहिर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। काँग्रेस नेते नसीम खान यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। मात्र लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील दावे प्रतिदावे आणि नोटिसीच्या राजकारणाने। स्थानिक नगरसेवकांकडनं मला कळलं की वारंवार यांना नोटीस दिल्या जात होत्या। वारंवार त्या ठिकाणी फलक लावले गेले होते की हे डेंजर झोनमध्ये कृपया या ठिकाणची घरं तुम्ही रिकामी करावी। पण काही अंशी लोक ऐकतात, काही ठिकाणी लोक ऐकत नाही। ही परिस्थिती आज आहे सर्वत्र। कारण हे घाटकोपर एलवाड हे माझं कार्यक्षेत्र असल्यामुळे इकडची सगळ्या परिस्थितीचा मला आढावा आहे। म्हणून यावेळी मला नम्र आवाहन करायचं आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला मुंबई महानगरपालिकेकडनं अशा पद्धतीच्या नोटीस दिल्या जातात किंवा कलेक्टरकडनं दिल्या जातात, तर कृपया त्या नोटीस आणि त्या दिलेल्या सूचनेचं पालन हे मात्र लोकांनी केलं पाहिजे। या दुर्घटनेनंतर आता महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। दरडग्रस्त रहिवाशांना यापूर्वीच नोटीस देण्यात आल्या होत्या असा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला। मात्र जर घरं धोकादायक असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं होतं, तर नोटीस दिल्यानंतर पुढील कारवाई का करण्यात आली नाही? धोकादायक घरं खाली का करण्यात आली नाहीत? आणि दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना का झाली नाही? असे सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले आहेत। फक्त नोटीस देऊन आपली जबाबदारी पूर्ण होऊन जाते का? नोटीस दिला, जर तुम्हाला आढळून आला की हा धोकादायक आहे, तर त्यांच्या पुनर्वसन, त्यांच्या कागदपत्र तपासणी करून त्यांच्या जर ते एलिजिबल असतील, पात्र असतील, तर त्यांच्या पुनर्वसन झाला पाहिजे होता। त्यांना कुठेतरी सुरक्षित जागा हस्तांतरित केला पाहिजे होता। अधिकारी वर्ग फक्त नोटिसेस देऊन जर अशा प्रकारच्या रेकॉर्ड मेंटेन करत असतील तर काय सांगायचं त्याच्यावर? संरक्षण भीत का बांधण्यात आली नाही, माझा प्रश्न आहे। या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे, तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अधिकची मदत करता येते का, याबद्दलही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बोलणार असल्याचं सचिन अहिर यांनी म्हटलं। शासनाच्या वतीने जे निकष आहेत त्याप्रमाणे तातडीने मी आज तहसीलदारांना इकडे खास करून बोलून घेतलं। पंचनामा करून त्यांना त्यांचं अकाउंट करून आज किंवा फार तर फार सकाळपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये 4 लाख रुपये हे त्यांना द्यायला पाहिजे। मी महानगरपालिकेला पण आवाहन करीन की तुम्ही पण देखील त्यात निधी द्या।
परंतु उपमुख्यमंत्र्यांशी बोलून माननीय मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पण जर या कुटुंबाला मदत करता आली का? एका बाजूला दुर्घटनेत गेलेले जीव, दुसऱ्या बाजूला धोकादायक घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न. नोटीस दिल्याचा दावा प्रशासन करत असलं तरी नोटीस नंतर नेमकी काय कारवाई झाली याचं उत्तर आता प्रशासनाला द्यावं लागणार आहे. चिराग नगरच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील दरडप्रवण आणि धोकादायक वस्त्यांमधील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. स्वप्नील जाधव, झी 24 तास, मुंबई.